चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया. पुढची रेसिपी आहे मिक्स व्हेजिटेबल क्रोकेट. ही कोणाची रेसिपी आहे? माझी आहे. तुम्ही शोधून काढली? हे क्रोकेट म्हणजे काय? म्हणजे काय तर मुलांना जरा आवडण्यासाठी, मुलांना कोणालाही बोलवलं आपण काहीतरी वेगळं असलं की खातात, नाही तर मग काय ते कटलेट रोज. म्हणजे थोडक्यात कळता कामा नये की काय आहे. बरोबर. आणि भाज्या पोटात सगळ्या सगळं तुम्ही चेपलेलं आहे. सगळ्या भाज्या आहेत. जरा सांगता काय काय साहित्य आहे? फ्लॉवर आहे, बटाटा आहे, मटार आहे, गाजर आहे, फरसबी आहे. जे काय आपल्या फ्रीज मध्ये भाज्या आहेत त्या सगळ्या आणि जे मुलं खात नाहीत ते याच्यात घालायचे. पालेभाजी जरी घातली ना, पालक वगैरे तरी चालेल. काही पक्का काही ह्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत. हे काय आहे? हा मिक्स ह्याचा धान्याचा रवा आहे. म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी हे सगळे धान्य एकत्र करून मी मिक्सरवर काढलेला रवा आहे. कारण ह्याच्यात काहीतरी बाइंडिंग साठी लागतो, नाही तर त्याचा आपल्याला आकार होत नाही. हे गाजर, हे गाजर असं घातलंय. हा एक वेगळा मसाला आहे. तर नेहमी आपण ह्याला धने जिरे पावडर वगैरे असं घालतो सगळ्या ह्याला. ते न घालता मी फक्त लसूण आणि हिरवी मिरची वाटलंय आणि परतवलंय. आणि हे डाळीचं पीठ, बेसन, मीठ, आणि हे हाताला लावायला तूप. अच्छा, हाताला तूप. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आई आणि आजीच्या भूमिकेतल्या आणि मावशीच्या भूमिकेतल्या ज्या आपल्या गृहिणी असतात ना, त्यांनी लहान मुलांनी वेगवेगळे पदार्थ खावे म्हणून वेगवेगळे शक्कल लढवत असतात कायमस्वरूपी. वेगवेगळी नावं दे, वेगवेगळे आकार दे, तसा हा प्रकार आहे. आणि मिक्स व्हेजिटेबल भाजी खावी त्याच्या ऐवजी तुम्ही हे काहीतरी गणवून काहीतरी केलेलं आहे असं एक थोडक्यात मला संशोधनाअंती मला कळलेलं आहे. ओके, साहित्य बघितलं. आता आपण काय करणार आहोत? आता आपण काय करायचं, ही भाज्या आपण घेतल्या आहेत सगळ्या बॉईल करून घ्यायच्या. म्हणजे पाणी उकळत ठेवायचं आणि त्याच्यात भाज्या टाकायच्या. ते पाणी टाकायचं नाही, ते भाजी म्हणजे पाणी कमी घ्यायचं. म्हणजे कसं आपलं भाजी टाकलं की सगळं सत्व त्याच्यातलं जातं. आता भाज्या आटलं म्हणजे पाणी संपलं की भाज्या झाल्या. त्याप्रमाणे कसं झालंय, ते खूप शिजल्या नाही जेवढं शिजायला पाहिजे तसं. म्हणून आपण काय करणार आता, हे बटाटा किंवा हे जरा कमी शिजतं कारण थोडं पाणी घातलेलं असतं. म्हणून आपण किसून घ्यायचं असं. ओके, हे फ्लावर नाही, फ्लावर हे शक्य तितकं ते बारीक करून घ्यायचं म्हणजे एकजीव व्हायला पाहिजे. आपल्याला आकार द्यायला बरं पडतं. आणि आत काय हे कोणाला कळतं का? नाही. आता ही सगळी भाजी काढायची. ठीक आहे, आता आपण हे सगळं एकत्र केलं. सगळं एकत्र केलंय. त्यात आपण गाजर पण घातलेलं. आधी भाजी सगळं मिक्स करून घ्यायची सगळ्या हाताने. आता आपण मीठ ह्याच्यात सगळ्यात शेवटी घालायचं. नाही, शेवटी घालायचं. आता हे मिक्स झालं की मग आपण मीठ घालणार. तो पाणी सुटतं ना. आता मीठ घाल. हे आपण हाताने करण्यापेक्षा मिक्सर मधून काढलं तर मग त्याला खूप त्याच्या आतमध्ये रवा बिवा मावतो, मग टेस्ट जरा भाजीची कमी लागते. कारण त्याचं हे काय आहे की भाज्या पोटात जायला पाहिजे. असं. आता आपण मसाला करूया. किती घालू? ना सगळा घातला तरी चालेल, झणझणीत होते. ह्याच्यात फक्त लसूण आणि मिरची आहे, काही नाही दुसरं. म्हणजे बाकी मसाला काही नाही ना, आलं पण नाही. ती फोडणी केली आहे मोहरीची फोडणी. त्याच्यात कढीपत्ता टाकला आणि त्याच्यावर हा वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकले आणि परतवले. म्हणजे हा आपला करून ठेवता येतो 1-8 दिवस कधी फ्रीज मध्ये. परतवल्यामुळे तो टिकतो. चमचा घालत राहायचं. घालायचं कधीतरी, कशातही घातला तरी बरा लागतो. ते वेगळीच टेस्ट असेल. आता घाला रवा. ह्याच्यात काय काय घातलं म्हणाल तुम्ही? ह्याच्यात गहू आहेत, तांदूळ आहेत, ज्वारी आहे, मटकी आहे. काय केलं, घरात जी धान्य असतात ती आपण भिजवायची. म्हणजे पाण्यात खूप पाणी नाही घालायचं, नुसतं ओलं करायचं आणि पेपरवर वाळत घालायचं. आणि जरा त्याच्यातलं पाणी गेलं की मिक्सर मधून काढायचं. असा फाईन रवा होतो त्याचा. आणि पीठ त्याच्यात म्हणजे चाळून घेतलं की पीठ खाली पडतो. हे आपल्याला उपयोगी आहे. हे आपल्याला उपयोगी. हा रवा सुद्धा टिकतो. बरोबर. म्हणजे ह्याचा सुद्धा आपण सांजा किंवा उपमा वगैरे करू शकतो. उपमा छान होतो याचा. सांजा जरा टेस्टला वेगळा लागतो मिक्स असल्यामुळे. थोडा अजून 2 चमचे. आता त्याच्यातलं बेसन टाक 2 चमचे. बस.
आता हे बेसन आपण टाकलंय बाइंडिंगसाठी, कारण रवा आणि भाजी याचं बरोबर होत नाही. आपल्याला आकार द्यायचे असले तर काहीतरी पिठं लागतात ना म्हणून. बरोबर. ओके, आता हे रेडी झालं ना. आता हे रेडी झालेलं आता आहे. काय करायचं? आता हाताला तूप लावायचं असं थोडंसं, ओके. आणि त्याचं असं असं करून जर लांबोडके असं हे बनवायचे. हे बेस्ट आहे, कोणाला काही पत्ता लागत नाही आत काय आहे. आणि हे करून ठेवायचे पहिले 1-3-4 आणि मग तळायचे. किंवा हे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवलं ना, भाजले तरी सुद्धा छान लागतात. बर. हा, म्हणजे ज्यांना तेलाचं वावड आहे हे आहे त्यांना. पण हे मायक्रोवेव्ह म्हणजे साधारण किती वेळ लागेल? 4 मिनिटावर 4 ठेवायचं. मिनिटावर. आणि सगळं शिजलं त्यामुळे आपण असंही खाऊ शकतो चमच्याने. हो. किंवा वाफवून सुद्धा आपण पाण्यात जरी घातलं हे उकळत्या पाण्यात तरी सुद्धा शिजणार. अजूनही काय शिजायचं, कारण पीठ रवा त्याच्यात आहे ना थोडासा. बरोबर. त्याच्यामध्ये शिजवावं लागणार आपल्याला. ओके, आता हे सोडूया आपण. हा, हे सोडूया. आणि खायचं कशा बरोबर? सॉस बरोबर, चटणी बरोबर, लिंबाच्या लोणच्यावर. पण ते मुरलेलं पाहिजे बरं का. हा, हे ब्रेकफास्टला बेस्ट आहे. तोंडात स्टार्टर म्हणून सुद्धा बेस्ट. चला तुम्ही स्टार्ट लावा काय, स्टार्ट करा लिहायला. साहित्य आणि कृती. मिक्स व्हेज क्रॉकेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेल्या मिश्र भाज्या, तांदूळ, गहू, ज्वारी आणि बाजरीचा जाडसर रवा, गाजराचा किस, भाजून वाटलेली लसूण मिरचीची पेस्ट, बेसन, मीठ आणि तूप. कृती: एका बाउल मध्ये उकळून किसलेला बटाटा, वाफवलेल्या भाज्या, गाजराचा किस, मीठ, लसूण मिरचीची पेस्ट, तांदूळ, गहू, ज्वारी आणि बाजरीचा रवा आणि 2 चमचे बेसन घालून हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावं. तुपाचा हात लावून या मिश्रणाचे लांबट रोल्स करावेत आणि खरपूस तळून घ्यावेत.